नाशिक शहर व नाशिक ग्रामीण हद्दीतून तडीपार करण्यात आलेले 2 इसम जेरबंद. गुन्हे शाखा युनिट 2ची कामगिरी. गुन्हे शाखा युनिट 2 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार पाहिजे आरोपी तडीपार आरोपितांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार यांना गोपनीय बातमी मिळाली की तडीपार इसम नामे आदित्य उर्फ खंग्या जाधव हा सातपूर येथील नंदिनी नदीपुलाजवळ उभा आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्यावरून नाशिक शहर व नाशिक ग्रामीण हद्दीतून हद्दपार केलेला इसम नामे आदित्य उर्फ खंग्या जाधव यास नंदिनी नदीपुलाजवळ महादेववाडी सातपूर नाशिक येथे सापळा रचून ताब्यात घेऊन विचारपूस करता त्याने त्याचे नाव आदित्य उर्फ खंग्या शंकर जाधव वय 20 वर्ष असे सांगितले. त्यास ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी सातपूर पोलीस ठाणे येथे हजर करून सदर तडीपार आरोपी यांच्या विरुद्ध सातपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. तसेच उपनगर पोलीस ठाणेकडील रेकॉर्डवरील तडीपार इसम नामे पराग गायधनी हा म्हसोबा मंदिराजवळ लोखंडे मळा नाशिक रोड परिसरात वावरत आहे अशी बातमी मिळताच नाशिक शहर व नाशिक ग्रामीण हद्दीतून 2 वर्षांकरिता हद्दपार केलेला इसम नामे पराग गायधनी यास पथकाने सापळा लावून म्हसोबा मंदिराच्या बाजूला लोखंडेमळा नारायण बापूनगर नाशिक रोड येथून ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव व पत्ता विचारता त्याने त्याचे नाव पराग उर्फ गोट्या राजेंद्र गायधनी वय 34 वर्ष असे सांगितले. त्यास पुढील कारवाई कामी उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे. सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. समाधान हिरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास गांगुर्डे, पोलीस हवालदार संजय सानप, नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवडी, परमेश्वर दराडे, वाल्मिक चव्हाण, नितीन फुलमाळी, महेश खांडबहाले, प्रवीण वानखेडे, संजय पोटिंदे अशांनी केलेली आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.